मी एवढं सांगू शकतो की मी भगवद्गीतेचा विद्यार्थी आहे. की कसबा पेठेच्या रस्त्यांनी मला मारामाऱ्या करायला शिकवलं, हात उचलायला शिकवलं, पण कशासाठी उचलायचा हे त्या कीर्तनांमधनं शिकलो. त्याला म्हणून मी चारित्र्य म्हणतो. भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखर कळता कळत नाही. वेदनेनी उभा सुंभ पेटतो पण पीळ जळता जळत नाही. भगवद्गीता जगायचं बळ देते. भगवद्गीता जगायला शिकवते. गांधीजी सुद्धा म्हणत असत की मला जीवनात कोणताही प्रश्न पडला तर गांधीजी म्हणतात मी भगवद्गीता उघडून पाहतो. भगवद्गीतेचा अभ्यास करताना जे अनेक जण की ही भगवद्गीता खरंच कुरुक्षेत्रावर युद्धाच्या मैदानात खरंच सांगितली का, पण मी अभ्यासांती माझी तयार झालेली ठाम श्रद्धा निश्चित सांगतोय की रामायण आणि महाभारताचा गाभा हा भारताचा इतिहास आहे. माझं साधं म्हणणं आहे की खरंच आपल्या कर्माचं फळ असतं का हो आपल्या हातात, पण ईश्वराची आराधना सगळ्यात उत्तम कशी करायची तर कामातूनच. आपल्या कर्मे ईशु भजाव, तुझं जे कर्म आहे तेच कर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भु मा ते संगोस्त्व कर्मणी. सर्व माता भगिनी मैत्रिणी, अशी सुरुवात करताना मला नेहमी माझ्या मनात एक गंमत येतेच, नेहमीच येते. UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस टाईप प्रश्न असतात आणि वर प्रश्न खाली 4 पर्याय दिलेले असतात. विद्यार्थ्याचं काम असतं त्यातला जो योग्य पर्याय त्याच्यावर टिक मार्क करा. त्यामुळे जेव्हा मी बोलतो असं काही हे भाषण नाहीये, मी त्याला संवाद म्हणेन, मी गप्पा म्हणेन. ती अशी एक प्रकारे MCQ, माता भगिनी मैत्रिणी. पण 4 असतात पर्याय, तर तो काही वेळा परीक्षेत मग 4था पर्याय असतो वरीलपैकी कोणीही नाही. आता ह्यातल्या ज्याच्यावर टिकमार्क करायचंय त्याच्यावर करावं. मी आनंद व्यक्त करतो. माझ्या मते हा शब्द आभारच्या खूप वर आहे. नुसते आभार नाही, आज इथे येण्यामध्ये मलाही आनंद आहे. भगवद्गीतेवर बोलण्यामध्ये सुद्धा मला आनंद आहे. पूर्वी वेळोवेळी आलेलो इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांना, त्यांनी मला आठवण करून दिली आल्या आल्या, आणि ती करून देताना म्हणाल्या की तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर क्षमस्व. म्हणलं काहीच नाहीये, त्रास काहीच झालेला नाहीये, उलट आहे तो आनंदच आहे. उलटी अगदी कार्यक्रमाच्या आधी जो तुफान पाऊस चालू होता त्यावरून असं वाटलं की होणार आहे का कार्यक्रम. सगळ्या दृष्टिकोनांचा प्रश्न असतो, इंटरप्रिट आपण काय करणार. पावसाने कार्यक्रम होणार आहे का असा सुद्धा अन्वयार्थ लावता येईल. कार्यक्रमासाठी सुद्धा पाऊस धावून येतोय. महिला मंडळ असल्यामुळे आपण पावसाची सर येते असं म्हणू आपण, की तिला पण भगवद्गीतेवर ऐकायचं आहे. बघू तर खरं हा काय बोलतो हे. त्यामुळे मी आनंद व्यक्त करतो. सहज मध्यवर्ती मुद्दा भगवद्गीता असं ठेवून जे मनात आहे गप्पा. माझा अजिबात असा काही दावा नाही की काहीतरी उगाच फार पांडित्यपूर्ण वगैरे मी बोलणार आहे बुवा. माझा काही फार भगवद्गीता समजलीच आहे असं ह्याला तर मी गर्वच म्हणेन. त्यामुळे असाही दावा नाही. मी एवढं सांगू शकतो की मी भगवद्गीतेचा विद्यार्थी आहे आणि असं विद्यार्थी असण्यामध्ये आनंद आहे. आजही मी भगवद्गीतेचा विद्यार्थी आहे. थोडंसं जेव्हा कळायला सुरुवात झाली, आधी शाळेमध्ये आम्हाला इयत्ता 6वी मध्ये 3रा अध्याय कर्मयोग आणि 7वी मध्ये 6वा अध्याय आत्मसंयम योग आम्हाला पाठांतराला होते आणि 25 मार्काची तोंडी परीक्षा होती. तर मी 6वी मध्ये हात वर करून विचारल्याचं माझ्या लक्षात आहे, कारण मी आजही टार्गेट कार्टच आहे. आजही आहे, म्हणजे तेव्हा होतो असं नाही म्हणतोय मी.
मी अजूनही आजही टार्गेट कार्ट आहे, पण 6वी म्हणजे हे वर्ष 1969 आहे. असं वर्गात बसून आणि जेव्हा काही चालू आहे आणि नियमात आलं की 25 मार्काची तोंडी परीक्षा आणि त्यासाठी 3रा अध्याय पाठ करायचा आहे, तर मी हात वर करून विचारलेलं आहे की कशाबद्दल करायचं. मी विचारलेलं आहे की कंपल्शन कशाबद्दल. आम्हाला उत्तम शिक्षक होतेच अर्थात, कारण शाळा ज्ञान प्रबोधिनी. पण मला त्यांनी त्यावेळी काय उत्तर दिलं पूर्ण लक्षात नाही. हा माझा दोष आहे, त्यांचा नाहीये. शिक्षक ग्रेटच होते, मला लक्षात नाहीये की त्यांनी काय दिलं उत्तर. मला आधी एवढं लक्षात आहे की का भगवद्गीता वाचायची, जमलं तर पाठ करायची, समजावून घ्यायची, मुख्य म्हणजे आपल्या जीवनात जगायची. हे सगळं त्यावेळी कळलं नसलं तरी बुवा 25 मार्काची परीक्षा आणि तिकडं गडबड नाही, आपल्याला 25 पैकी 25 पाहिजेत. आणि तोंडीची पद्धत म्हणजे प्रत्येकाने वर्गात उभं राहायचं आणि अनाश्रित कर्मफलम कार्यं कर्म करोति यः इथपासून सुरुवात करून सगळं ते म्हणून दाखवायचं. मार्क पैकीच्या पैकी पाहिजेत. म्हणून मी आधी 6वीमध्ये 3रा अध्याय आणि 7वीमध्ये 6वा अध्याय पाठ केला. तसं मला हे पण आठवतंय, हे मला म्हणायला आवडतं नेहमी, मला त्याच्यात एक आनंद असतो. सगळं जे आता सगळंच म्हणतो पुढचं. लहानपण माझं कसबा पेठेत गेलं, पुण्याच्या. मी नेहमी वर्णन केलंय की कसबा ही पेठ नाही आहे, विद्यापीठ आहे. आणि कसबा पेठ विद्यापीठ काय शिकवतं आपल्याला? कसबा पेठ विद्यापीठ शिकवतं की आपले प्रश्न घेऊन रडत आपण घरी जायचं नसतं, आई त्यांनी मला मारलं म्हणून. मी ज्याला मारीन त्यांनी त्याच्या घरी रडत जायचं असतं, आई अविनाशने मला मारलं म्हणून. कसबा पेठ विद्यापीठाचं शिकवणं आहे की तुझ्यात दम असेल तर रस्त्यावर मनगटाच्या हिमतीवर काय ते प्रश्न सोडव. रडत घरी नाही घेऊन यायचे प्रश्न, आणि रडत तर कधी बसायचंच नाही. तर मी हे नेहमी वर्णन केलंय की कसबा पेठेने मला मारामाऱ्या करायला शिकवलं, शिव्या द्यायला शिकवल्या. त्या येतात, आजही येतात, मला मजबूत कचकावून येतात. आणि मी तरुण मुलामुलींशी बोलत असेन, जे शैक्षणिक काम चालवतोय त्यात, तर मी मुलामुलींना सुद्धा सांगतो, म्हणजे मुलींना सुद्धा, की शिव्या देता आल्या पाहिजेत. त्याला मराठी एवढी पॉवरफुल भाषा नाही दुसरी. मी पण सांगतो की हात पण उचलता आला पाहिजे, आवाज उठवता आला पाहिजे, हात पण उचलता आला पाहिजे. कशासाठी उचलायचा ते कळणं म्हणजे चारित्र्य. रग पाहिजेच. अरेला कार्य करणे आणि गप बसून अन्याय नाही सहन करून घ्यायचा आहे, तर उठ आणि तुझा धनुष्य उचलून बाण चालव. मला जे म्हणायला आवडतं की जर कसबा पेठेतल्या रस्त्यांनी आणि कसबा पेठ विद्यापीठाने मला शिव्या द्यायला, हात उचलायला, मारामाऱ्या करायला, आवाज उठवायला शिकवलं, पण आनंदाची गोष्ट म्हणजे का कुणास ठाऊक, पण मग ते पुण्यकर्मच आहे. ते म्हणजे मी अगदी लहानपणी कसबा पेठेतल्या मंदिरांमध्ये कीर्तनं ऐकली लहानपणी, आपोआप गोडी लागून गेली. थोडा आज कॉन्शियसली विचार करायचा जर प्रयत्न केला की असं का झालं, तर कदाचित गोष्टींची ओढ असेल, गोष्ट ऐकण्याची. मला लक्षात आहे की मी कसबा गणपती मंदिरात न चुकता 1 महिना एका ठरलेल्या वेळेला जाऊन, हरिभक्त परायण दाते गुरुजी म्हणून होते कीर्तनकार, तर मी आयुष्यात पहिल्यांदा सुभाष बाबूंचं चरित्र मी त्यात हरिभक्त परायण दाते गुरुजींच्या कीर्तनात ऐकलेलं आहे. पण कसबा गणपती, कसबा पेठेतल्या गणपतींचं नाव पण गुंडाचा गणपती. फक्त त्याचा गुंड असण्याशी काही संबंध नाही आहे. पेशवे काळामध्ये सरदार होता एक गुंड नावाचा, सरदार गुंड, त्यांनी केलेलं ते गणपतीचं मंदिर. तिकडे कोपऱ्यावरचं जे देवीचं मंदिर आहे, त्वष्टा कासार समाज. आता हा चारुदत्त अफळे कीर्तनकार आहे चांगला, त्याचे वडील म्हणजे गोविंद स्वामी अफळे, हरिभक्तपरायण निजामपूरकर बुवा. तर मी अत्यंत आवडीने ऐकली आहेत बुवा. मला सगळा अध्यात्माचा विचार, सगळे ज्ञानोबा तुकोबा आणि भगवद्गीता
ही मूळची त्या कीर्तनांमध्ये आपोआप पोचली. आपोआप म्हणजे असं कोणी मुद्दाम प्रयत्न केला असं नव्हतं की ये आता तुला भगवद्गीता शिकवतो. पण ज्ञानोबा तुकोबांनी सुद्धा मांडलेला अद्वैत भक्तीचा विचार हा त्या कीर्तनांच्या मधनं पोचला आपोआप. कीर्तनाचा जो फॉर्मॅट आहे पूर्वरंग, की बुवा निरूपणाला एक अभंग घेणार, तो ज्ञानोबा तुकोबा नामदेव गोरोबा चोखामेळा जनाबाई बहिणाबाई एक अभंग, त्याचा अर्थ गोष्टी सांगत, आणि मग मुख्य आख्यान, ते आख्यान महिनाभर चालणार, ते सुभाषबाबूंचं चरित्र, आणि मग आरती. तो मनामध्ये एवढा रुजला की पुढे मी जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावरचं पुस्तक लिहिलंय, करिअर आणि स्पर्धा परीक्षा, तरी त्या पुस्तकाला फॉर्मॅट दिलाय की जणू ते धर्माधिकारी बुवांचं कीर्तन आहे. कीर्तनांमधून माझ्यापर्यंत अध्यात्माचाही विचार पोचला. त्या सर्व अध्यात्म विचाराचा सगळ्यात सोपा कोणता आशय असेल, गाभा असेल, तर ती भगवद्गीता आहे. ती आपोआप पोचली. म्हणून मला हे म्हणायला आवडतं मला, की कसबा पेठेच्या रस्त्यांनी मला मारामाऱ्या करायला शिकवलं, हात उचलायला शिकवलं, पण कशासाठी उचलायचा हे त्या कीर्तनांमधनं शिकलो. त्याला म्हणून मी चारित्र्य म्हणतो. त्यामुळे आपोआप जणू ती भगवद्गीता असा भाग बनूनच गेली. 6वी आणि 7वी मध्ये मी विचारलं असेल का पाठ करायची, पण पुढे ज्याला पुन्हा मी माझं भाग्य म्हणतो, असा एक अनुभव माझ्या वाट्याला आला. त्या अनुभवाच्या तीव्रतेमुळे तर मी त्याला साक्षात्कार हा शब्द वापरतो. मी नम्रपणे, शब्द फार मोठा आहे, पण मी हा निश्चित कळून सवरून काय म्हणतोय याचं भान बाळगून सांगतो की तो साक्षात्कार. कारण जेव्हा डोक्यात असं वाटलं की काय करायचं, आपल्याला काय व्हायचंय, तर याचं सापडलेलं उत्तरच आहे भारत मातेचा कार्यकर्ता. आणि कोणाही आई वडिलांना असतेच की जरा आपल्या मुलांनी आधी नीट शिक, आधी काय ते तुझं नोकरी, काहीतरी पोटापाण्याचं बघ, हे नसते घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचे नसते धंदे कोणी सांगितले. काळजी असते, बरोबर आहे, आणि ती काळजी असते. अशा काळात एक वेळ अशी आहे की जीवनातलं सगळंच सगळीकडे फिसकटतच आहे. मला 100% खात्री आहे की ऐकणाऱ्या प्रत्येकाने हा अनुभव घेतलेलाच असणार आहे. कारण हे आहे जीवन असं आहे की आपण कितीही शुद्ध बुद्धीनी, शुद्ध हेतूनी, शुद्ध मार्गाने शुद्ध गोष्टी करायला गेलो तरी सगळं बिघडतच जातं. काहीतरी सगळं काहीतरी करतोय बिघडतच जात आहे. सगळे आहे ते अपयश, सगळा अंधार, सगळं दुःख, सगळे विवंचना, सगळं विश्वासघात, सगळं घरी पण शिव्या खातोय, जिथे समर्पणपूर्वक वाटतंय आपण कार्य करायचं तिथेही शिव्या खातोय. जे समाज आणि देशामध्ये आणि देशासाठी कार्य करतोय असं आपल्याला वाटतंय त्यावेळच्या स्थितीत, तो समाज आणि देशही शिव्याच देतोय. आणि कितीही नीट करायचा प्रयत्न केला तरी कुठेतरी आपण माणूसत्व चुकाच होत आहेत आपल्या हातातनं. असा एक गच्च अंधाराचा काळ. आणि आमचं तिकडे सहकार नगरमध्ये अजूनही माझा मोठा भाऊ तिथे असतो. मी ईश्वराचा आभारी आहे की मला माझे आईवडील आणि पत्नीचे आईवडील खूप दीर्घकाळ मिळाले. मी कृतज्ञ आहे त्याबद्दल. ते एके दिवशी ते कार्यकर्ता असण्याची वर्ष, म्हणजे ही IAS होण्याच्या आधीचा काळ आहे, मी तुटक्या पॅडलच्या सायकलवरनं तिकडून येत होतो प्रबोधिनीत येण्याकरता. कार्यकर्ता होतो ज्ञान प्रबोधिनीचा. पण डोकं व्यग्र होतं, चिंतेने प्रचंड व्यग्र होतं. आणि असं सगळं की काही नाहीच सापडतच नाहीये. इंग्लिशमध्ये वाक्य येतं लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल. तसं तो मला कुठे असं अंधारी भुयाराच्या टोकाला कुठेतरी बुवा प्रकाश किरणं दिसत आहेत असं सुद्धा नव्हतं. आणि आपण निघालो, आपण भारताचा कार्यकर्ता होणे आपलं करिअर. त्यासाठी बुवा अगदी आधी मूळ मनात होतं डॉक्टर होऊ. मग वाटलं डॉक्टर, मेडिकलला गेलो तर हे कार्यकर्ता, युवक संघटन, ग्रामीण विकास, देशभरचे दौरे, लेखन, आंदोलनांच्या मधला भाग घेतला, काही करता नाही येणार आहे म्हणून मेडिकलची लाईन सोडून दिली. हे सगळं करायचं असेल तर आर्ट्स किंवा कॉमर्स. त्यातल्या मी आधी गेलो कॉमर्सला, पण फसगट सगळं बिनसतच होतं सगळ्याचे. आणि असं डोक्यामध्ये प्रचंड टेन्शन, आणि काय आपलंही काय आणि काय होणार आहे आणि भविष्याच्या गर्भात काय आहे खरोखर कळता कळत नाही.
वेदनेनी उभा सुंभ पेटतो पण पीळ जळता जळत नाही. अशा ओळी आपोआपच आल्या आहेत मनात ना, की काही कळतच नाही असे. आणि तो निलायम टॉकीजच्या इथे जो पूल आहे पर्वतीकडनं खाली उतरतो, परवापर्यंत कोपऱ्यावर बाबासाहेब पुरंदरे राहत असत. मी पर्वतीकडे बघून नमस्कार करेन न करेन, तिकडनं निघालो तर नुसता जात असलो तरी मी बाबासाहेब पुरंदरे जिथे राहत असत तिकडे बघून मी नमस्कार करत असे. मुंबईला जसं पेडर रोडच्या कोपऱ्यावर बाबुलनाथाच्या समोर लताबाईंचं घर होतं. कृष्ण कुंज बोलता बोलतात तर मी जरा ना प्रभू कृपा. तर मी इकडं बाबुलनाथाला नमस्कार करेन न करेन, पण अशी माझी गाडी जरी प्रभू कृपावरनं पलीकडे सरकत असली तरी मी डाव्या बाजूला वळून की तिथे पहिल्या मजल्यावर लताबाई असतात, स्वरांची देवता. तर जो अनुभव सांगतोय त्याला त्या निलायमच्या पुलावरनं उतरत होतो आणि लख्खपणे भगवद्गीतेतला एक श्लोक असा समोर उभा ठाकला असं सांगतोय. शब्दामध्ये याहून काही वेगळं सांगताच येणार नाही. लख्ख. त्यावेळेपर्यंत मी अजून 9व्या अध्यायाचा अभ्यास केलेला नव्हता. तो जो श्लोक समोर उभा राहिला तो 9व्या अध्यायातला हे सुद्धा माहिती नव्हतं, तरी तो श्लोक समोर उभा ठाकला. तो आहे अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. श्रीकृष्ण वचन देतोय की अनन्य भावानी जो माझं चिंतन करून काम करेल त्याची सर्व काळजी मी घेईन. आणि पुलाच्या टोकाला माझी सायकल अशी उतरायला सुरुवात होते म्हणून मी पॅडल मारणं थांबवलं होतं. वेळ अशी संध्याकाळची होती, हिवाळ्याचे दिवस होते, धुकं साठलेलं होतं. रस्त्यावरचे दिवे तर पेटलेले होते हॅलोजनचे, पण त्या हॅलोजनच्या दिव्यांमध्ये असं धुकं उतरून एक गूढ मिस्टिक असंच वातावरण तयार झालेलं होतं. आणि ती सायकल उतरायला सुरुवात होताना माझ्या डोक्यामध्ये प्रचंड चिंता, काळजी, व्यग्रता, आपलं कसं होईल, सगळं चुकतंच आहे, कुठे पुढे यश आनंद कुठे दिसणारे, अशात त्या पुलावर असा तो श्लोक समोर उभा राहिला. आणि पूल संपेपर्यंत मात्र मी पुलाच्या वरच्या टोकाचा अविनाश धर्माधिकारी आणि खालच्या टोकाचा, हे दोन वेगळे अविनाश धर्माधिकारी होते. की संपलीच डोक्यातली काळजी, चिंता आणि आपलं कसं होईल आणि हे करतो ते, कारण ते असा तो की अनन्यास चिंतयन्तो माम, जो कोणी माझं अनन्य साधारण भावाने चिंतन करेल, ये जना पर्युपासते, जो माझी उपासना करेल, तेषाम नित्याभियुक्तानाम, की त्यांचं कायम नीट चालेल, ह्याची मी योगक्षेमम वहाम्यहम. आज मी म्हणू शकतो की असं मागे 50-55 वर्ष मागे वळून पाहिलं, खरं म्हणजे वैयक्तिक पातळीला एक वस्तुस्थिती आहे की मी तर काय पाय जमिनीवर ठेवून जन्मात कधी जीवनाचा व्यावहारिक विचारच केलेला नाही. असेल तर व्यावहारिक पातळीला ती जबाबदारी पेलली पत्नीने, पण जीवनाकडे वळून पाहिलं तर दिसतं की आपल्याला कधी काही कमी नाही पडलं. आपल्याला व्यावहारिक पातळीला जन्मात कधीही माझा पैसाच काय, माझा पगारच काय, उद्या मी IASच होईन का, मग कलेक्टरच होईन का, या गोष्टींची चिंता केलेलीच नाही. केली ती चिंता भारत देश, त्याचा सगळा संस्कृती, त्याचा अभ्यास, त्याला आपलं असलेलं समर्पण, योगक्षेमम वहाम्यम घडत गेलं, असं आज सेफली आपण म्हणू शकतो की खरंच घडत गेलं. आता मी कोणती अंधश्रद्धेची नाही जोपासना करतोय की म्हणजे असं जो मनामध्ये म्हणणाऱ्यांनी म्हणून ठेवलंय की प्रामाणिक भावनेने जर ईश्वराचं चिंतन करून तू तुझे जीवन जगलास तर ती तुझी काळजी घेणारा कोणीतरी आहे. अशी असताना आली संकट तर आपण म्हणतो नाही, तो परीक्षा घेतोय. फायनली मी मान्य करायला तयार आहे की ॲटिट्यूडचा प्रश्न आहे, काय दृष्टिकोनाने आपण बघतो याचा प्रश्न आहे, इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. पण मी थेट अनुभवातून एवढं मात्र सांगतोय, म्हणून मी त्या अनुभवाला विचारपूर्वक साक्षात्कार हा शब्द वापरला की म्हणजे पूर्ण वेगळाच, पूर्ण संपलीच माझी त्याच्यानंतरची. पुढे जे जीवनाची गाडी चालू राहिली, आजही आहे, राहणार चालू, ती हा भारत देश, त्याची संस्कृती, आपल्या परीने होणारा अभ्यास आणि तो नुसता नाही तर आपल्या परीने करण्याचं काम.
हा श्लोक समोर उभा राहिल्यानंतर म्हणून मी शोधलं की हा कुठला आहे, हा आपल्या डोक्यात आला कुठला आहे हा, तेव्हा कळलं की 9वा अध्याय. म्हणून आता काही परीक्षा नाही, आता काही 25 मार्क नाही, आता काही तोंडी नाही, पण मी अख्खी भगवद्गीता पाठ केली. एक वेळ अशी आहे की असं ठरवलं की रोजचे 5 श्लोक. अथ श्रीमद भगवद्गीता अथ प्रथमोध्याय धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र विचारतोय. तर रोजचे 5 आणि असे ते छोट्या चिठ्ठीवर लिहायचे. ती चिठ्ठी काहीतरी खिशात ठेवायची, पण सकाळी उठल्यावर पहिले दात घासताना सुद्धा एकदा ते 5 श्लोक आणि आजचे हे 5, उद्याचे 5 ते पुढचे, तर कालचे 5 म्हणायचे आणि पुन्हा आजचे 5, मग आधीच्या 2 दिवसांचे 5, असं असं करत अगदीच गणित मांडलं तर ही प्रोसेस 140 दिवस चालेल. मला लक्षात नाही किती दिवस चालली. मला माहिती नाही की 140 700 श्लोक आहेत जी अधिकृत मानली जाते भगवद्गीता. सगळे नीट अभ्यास पाठभेद सगळं करून जी, तर तिच्यात 700 श्लोक आहेत. पण केली पाठ, वर्षानुवर्ष म्हणत आलो. आता सगळीच रोज होते असं नाहीये, पण 7पेक्षा कमी अध्याय तर कधीच होत नाहीत. पहिले 7 अध्याय, पहिले 7 की काहीतरी माझं एकीकडे चालू आहे. असं होताना एक जे ठरलेलं आहे की माझ्या परीने जमणारी ध्यानधारणा योग मी करतो, पण त्यासाठी आता अंघोळीसाठी उठलो तर तिथपासून ते आता मी माझ्या ध्यानाला बसतो इथपर्यंत, आणि ते ध्यान संपल्या असं मिळून न चुकता 6 किंवा 7 अध्याय तर माझे निश्चित म्हणून होतात. आणि जगण्यामधूनच कळलंय की भगवद्गीतेमध्ये त्या प्रश्नांची उत्तर आहेत. भगवद्गीता जगायचं बळ देते. भगवद्गीता जगायला शिकवते. भगवद्गीता प्रश्न काही वेगवेगळे पडले आणि आपापलं रोजचं चिंतन करताना म्हणत राहतोय, तर अचानक पुन्हा त्यातल्या म्हणता म्हणता कुठल्या तरी श्लोकात कळतं की आता मनाला हा जो प्रश्न पडलाय, हे बघ, हे त्याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. गांधीजी सुद्धा म्हणत असत की मला जीवनात कोणताही प्रश्न पडला तर गांधीजी म्हणतात मी भगवद्गीता उघडून पाहतो कुठलं तरी पान, आणि मी त्यावरचे जे श्लोक वाचतो त्याच्यात मला उत्तरं सापडतात. संपूर्ण भारतीय संस्कृतीचा सुद्धा जर आत्मा गाभा नेमकेपणाने परिपूर्णपणे कुठं मांडलंय सांगायचं झालं तर तो भगवद्गीतेत आहे. आणि सुदैवाने मराठी सहित भारतातल्या सर्व भाषांमध्ये त्या संतांनी भगवद्गीतेचं त्या भाषेतलं सांगितलेलं पण आहे. सगळ्या भाषांमध्ये म्हणजे सुदैवाने भारतभर प्रवास होत राहतात. सगळा भारत देश आपलाच आहे. सगळ्या भाषा आपल्या आहेत. तमिळ, तेलुगू, कन्नड सकट, गुजराती, बंगाली, हिंदी सकट सगळ्या आपल्याच आहेत. त्यामुळे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. एक तर वेळ आहे की जेव्हा भक्ती चळवळच उभी राहिली, की ही भक्तीची संकल्पना, तू तुझं जीवन जगताना अंतःकरणपूर्वक ईश्वराला अनन्य भावानी शरण जा, पण तुझं कर्म करत राहा. ऐतिहासिकदृष्ट्या म्हणलं जातं की ही भक्ती चळवळ केरळमध्ये आद्य शंकराचार्यांपासून सुरू होते आणि एकमत नाहीये, पण साधारण बहुसंख्य जण मानतात की आद्य शंकराचार्यांचा काळ 8वं शतक. यावर एकमत नाहीये, माझं सुद्धा ते मत नाहीये, पण आत्ताचा मुद्दा तो नाहीये. शंकराचार्यांनी सुद्धा भगवद्गीतेवरचं भाष्य करून सगळा भारत देश एकत्र गुंफला. केवळ 32 वर्षाचं आयुष्य मिळालेले हे आद्य शंकराचार्य पायानी सगळा देश प्रवास करत, पण त्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 मठ स्थापन केले. प्रत्येकाची एक आपली संन्यासाची प्रथा पद्धत, आणि सर्व वेदवाङ्मयातला कोणता भाग कोणत्या मठानी जतन करायचा, अभ्यास करायचा, असं सर्व सांगत त्यांचं भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. मग ते शंकराचार्य जर 8व्या शतकातले म्हणायचे झाले, तरी भगवद्गीता जी मूळची महाभारतात आहे त्यातल्या भीष्म पर्वामध्ये आहे, आणि त्या भीष्म पर्वामधला अध्याय क्रमांक 23 ते 40 हे म्हणजे भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. करणारे लोक त्याच्यावर तऱ्हातऱ्हांची चर्चा करतात खरे, ते मी माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून समजावून घ्यायचा प्रयत्न केलाय. तरी मला वाटतं की तसं एका मर्यादेपलीकडे ह्याला फार अर्थ नाहीये. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास करतानाच्या संज्ञा, टर्म्स, नावं, शब्द जर वापरायचे झाले तर
अभ्यासाला कोणताही दस्तावेज समोर आला तर अभ्यासाचा एक प्रकार आहे की हा काय आहे, हा दस्तावेज काय आहे, कोणता कागद आहे, कोणत्या काळात आहे, कोणी लिहिलाय वगैरे सगळं. याला मग इतिहासातला शब्द एक्सटर्नल क्रिटिसिझम, भाष्य, चिकित्सा, टीका. पण अरे त्याच्यात काय म्हणलंय, त्याचा अर्थ काय आणि काय लागतो अर्थ, मग याला नाव आहे इंटरनल क्रिटिसिझम. भगवद्गीतेचा अभ्यास करताना जे अनेक जण की ही भगवद्गीता खरंच कुरुक्षेत्रावर युद्धाच्या मैदानात खरंच सांगितली का, एवढी लांबलचक खरंच सांगता येणं शक्य आहे का, आणि युद्धासाठी कौरव पांडव समोर उभे राहिले आणि अर्जुन म्हणाला की हे भगवान श्रीकृष्ण माझा दोन्हींच्या मध्ये नेऊन कोण लढायला उभे राहिलेत मला एकदा जरा पाहू देत. त्यानुसार श्रीकृष्णांनी रथ खरंच मध्ये नेला आणि अर्जुनाला अचानक काय साक्षात्कार झाला का की आपलेच काका मामा गुरु आपले आचार्य आपले समोर आता, आणि मनात प्रश्न निर्माण झाला, एक्झिस्टेन्शियल क्रायसिस, की काय करू मी, ह्यांना लढून कशाला मिळवू मी, मला राज्य कारभार आणि धन, आणि मला नकोच आहे, मला ही हत्या होणार, हिंसा होणार. आणि त्यांनी धनुष्य खाली ठेवलं, श्रीकृष्णाला सांगितलं की मी लढणार नाही. त्याचा पण बनतो भगवद्गीतेचा पहिला अध्याय, सगळ्याच अध्यायांना नाव आहेत योग. तो पहिला बनतो अर्जुन विषाद योग, की अर्जुनाला विषाद झाला. मग एक्सटर्नल क्रिटिसिझम करणारे अनेक जण म्हणतात की अहो ते युद्धाला असे सज्ज झाले तर काय मध्ये काय 700 श्लोक होईपर्यंत थांबून राहणार होय. कुठेतरी मी आजच वाचत होतो की काल कोणीतरी ज्ञानेश्वरीच्या 9033 10 मिनिटात म्हटल्या, असं आजच्या पेपरला आहे की ज्ञानेश्वरीच्या 9033. तरी मला सकाळी पेपर वाचताना मनात प्रश्नच आहे की कसं म्हणणार असं. त्यांनी ज्ञानेश्वरांनी सुरुवात गणेशाच्या वंदनेनी केली आहे आणि 19 अध्याय संपण्याच्या शेवटाकडे जे आपण कमालीच्या सुरात समोर अर्थ उभा करणारच पसायदान आपण म्हणलो सगळे, ते शेवटाकडे आहेत. पसाय आणि ग्रंथोपजीवीये पाशी ज्ञानेश्वरीचा शेवट नाही, पुढे अजून आहेत ओव्या इतर अनेक, पण 9033 10 मिनिटात कशा म्हणता येतील. आजच्या पेपरला आहे. प्रश्न येतो की 10 मिनिटात म्हणल्या का नाही हे महत्वाचं नाहीये, त्या ओव्या काय आहेत हे महत्वाचं आहे. त्यामुळे भगवद्गीता अशी काय खरंच युद्धाच्या मैदानात खरंच असं काही युद्ध झालं, लोक इथपर्यंत जातात की महाभारत हा इतिहास आहे का, रामायण हा इतिहास आहे का. मी आता वेळ देणार नाही त्याच्यावर, पण मी अभ्यासांती माझी तयार झालेली ठाम श्रद्धा निश्चित सांगतोय की रामायण आणि महाभारताचा गाभा हा भारताचा इतिहास आहे. काळाच्या ओघात त्याच्या भोवती नमस्कार चमत्कार अनेक शिरल्या असतील भोवती, पण मूळचा इतिहास आहे फक्त आत्ताचा, तो माझा विषय नाहीये. तेव्हा महाभारतच असं काही युद्ध घडलंच का, ते एकेकाळी कदाचित तिथे घडलं असेल तर त्याचं स्केल एवढं मोठं होतं का. 18 अक्षौहिणी सेना, पांडवांकडे कौरवांकडे 13 आणि पांडवांकडे 5 अक्षौहिणी. काही अभ्यासकांनी अक्षौहिणीचं गणित म्हणलंय ते लाखोंच्या भाषेत जातं. ते म्हणतात एवढ्या प्राचीन काळी एवढी लाखो सेना, ती काय नुसत्या काय कुरुक्षेत्रावर मावेल काय, तऱ्हातऱ्हांचे प्रश्न म्हणत राहतात. किंवा अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलं आणि म्हटला मी नाही लढणार आहे, आता मला कशासाठी लढू, आणि श्रीकृष्ण पहिल्यांदा अर्जुनावर कडक टीकाच करतोय. श्रीकृष्णाचा पहिला जो प्रतिसाद आहे क्लैब्यम मास्म गमः पार्थ नै तत्व युपपद्यते, हे खरं म्हणजे संस्कृतमधनं दिलेल्या शिव्याच आहेत. क्लिअर कट की तुला आत्ता आठवलं होय, असंच मराठी स्टाईलमध्ये ते सांगायचं झालं तर तुला अक्कल आत्ता सुचली होय रे. म्हणजे एक तर द्यूतात हरलात, द्रौपदी वस्त्रहरण झालं, ती वस्त्र मी पुरवली का नाही हे इतिहास तज्ज्ञांनी नंतर काय चिकित्सा त्यांची करावी ती केली. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास झालं, परत आलात. ठरलेल्यानुसारचं काम होतं की दुर्योधनाने आता तुम्हाला निम्म राज्य द्यायचं होतं, तो नाही म्हणला. मग आपण म्हणलो 5 गावं सुद्धा पुरतील. त्या 5 गावांची नावं आहेत सोनपत, पानिपत, ही सगळी त्या 5 आहेत. पत हे ज्यांनी येतं ना, आत्ताच्या हरियाणातली आहेत ती 5 गावं, की ही 5 आम्हाला द्या. आणि हा दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर मावेल पण एवढं देणार नाही. मग शेवटची चर्चा करायला म्हणून भगवान श्रीकृष्ण गेला. दुर्योधन म्हणला माझ्या घरी राहा, राजवाडा प्रचंड मोठा होता. श्रीकृष्ण त्याला नाही म्हणला आणि विदुरा घरी राहायला गेला. हिंदीतले कवी रामधारी सिंह दिनकर यांचं जे विश्वविख्यात काव्य रश्मिरथी, त्यामध्ये त्यांनी हे महाभारताचा सगळा भाग अजरामर करून सोडलेला आहे.
त्याच्यात शेवटची चर्चा करायला जाताना श्रीकृष्ण दुर्योधनाला सांगतो की 5 गावं चालतील, आम्ही शांतपणे राहू उरलेलं आयुष्य. आणि दुर्योधन सांगतो की सुईच्या टोकावर सुद्धा. त्यावेळच्या श्रीकृष्ण काही ओळी सांगतो त्या हिंदीमध्ये, आणि ज्या प्रमाणात हिंदी देशभर आहे त्या प्रमाणात झाल्या आहेत सर्वत्र प्रसिद्ध. पण त्यातली सगळ्यात प्रभावी ओळ आहे, अब याचना नाही रण होगा. आणि अशा सगळ्यानंतर आता युद्धाची वेळ आल्यावर काय, तर जो महापराक्रमी अजिंक्य अर्जुन आहे तो एकदम धनुष्य खाली ठेवून तो मला ह्यांच्याशी नाही लढायचं, तर तुला काय आत्ता आलं होय लक्षात? क्लैब्यम मास्म गम पार्थ, ह्या संस्कृतमधल्या शिव्याच आहेत बरं का, की हे जे तू आत्ता अचानक तुझं हे शोभत नाही, तुला काय आत्ता कळलंय का तुला? आणि अनार्य जुष्टम अस्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन, की तुला शोभत नाही, हे अयोग्य. अनार्य म्हणजे असभ्य. तो आर्य हा शब्द वंश किंवा जातीपातींचा किंवा कातडीच्या रंगाचा नाही. आर्य म्हणजे सुसंस्कृत, योग्य. तू हे जे वागतोयस अनार्य जुष्टम अस्वर्गम, की हे तुला, हे जागा तुला पृथ्वीवर पण नाही स्वर्गात पण नाही. अकीर्तिकरम अर्जुन, की हे तुझी कीर्ती एवढा महान तू धनुर्धरण एकदम आत्ता गळपटतोयस. पण नुसतं एक्सटर्नल क्रिटिसिझम करणारे मग काही विचारत राहतात की असं काय युद्धाच्या मैदानात मध्ये सांगतात का? मग कोणी काढले सिद्धांत की आधी कदाचित थोडंच सांगितलं असेल, जे महाभारताबद्दल म्हणलं जातं की मूळचं ज्या कृष्ण द्वैपायन वेदव्यास यांनी मूळचं महाभारत मांडलं, तर ते म्हणे काहीतरी 20,000 श्लोकांचं होतं. ते त्यांनी त्यांच्या मुख्य 4 शिष्यांना सांगितलं, ते झालं 80,000चं. आणि मग त्यांनी त्या जनमेजयाच्या यज्ञामध्ये माझ्या पूर्वजांची कहाणी सांग म्हटले, त्यावेळी झालं ते 1,00,000 श्लोकांच्या पेक्षा. हे सगळं हे एक्सटर्नल क्रिटिसिझम आहे. काळ कोणता असेल, झालं असेल तर हे युद्ध केव्हाचं असेल, किंवा ते युद्धात ज्या काळाबद्दल म्हटलंय, सगळे मिळून एक्सटर्नल क्रिटिसिझम्स होतात. याचाही अभ्यास आवश्यक आहे. मला वाटतं की लोकमान्य टिळकांच्या वेळी एक महाभारताची अभ्यासपूर्ण आवृत्ती तयार झाली सगळी, आणि आता त्याचा लिहायचा होता उपसंहार. तर करणारे लोकमान्यांकडे आले की आम्हाला ज्याची ह्या संपूर्ण संस्कृत वाङ्मय, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत सगळ्यावर जबरदस्त पकड्याचं काहीतरी, की आम्हाला महाभारताचा आता उपसंहाराचा खंड लिहायचा आहे. तर लोकमान्यांनी चिंतामणराव वैद्यांचं नाव सुचवलं, की ज्यांना अत्यंत आदराने भारताचार्य वैद्य असंच नाव आहे. त्या भारताचार्य चिंतामणराव वैद्यांनी महाभारताचा उपसंहार 500 पानं लिहिलंय. 500 पानाचं आहे. थोडी मराठी जुन्या वळणाची आहे, पण त्यातल्या विचारांकडे बघितलं तर हातात घेतल्यावर असं खाली ठेवत नाही, असं त्यांनी महाभारत, त्यातली भगवद्गीता, त्याची सर्व चिकित्सा, असा सर्व अर्थही त्यांनी मांडलेला आहे. मला वाटतं की जर भगवद्गीतेचं एक्सटर्नल क्रिटिसिझम असा जो शास्त्रीय अभ्यासात शब्द वापरतात, तर हे भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचं दी बेस्ट, सगळ्यात उत्तम. पण मला वाटतं की आपल्याला लक्ष दिलं पाहिजे इंटरनल क्रिटिसिझम, म्हणजे काय सांगितलंय ते जास्ती महत्वाचं आहे. काय सांगितलंय, आणि ते जीवन जगायला बळ देणारी गोष्ट आहे की आपल्याला त्यांनी सांगताना काय सांगितलंय. ज्ञानेश्वरीबद्दल संत नामदेवाचा एक ओवी आहे, त्याची अभंगातली एक ओवी आहे, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, अशी ओळ येते. की नामदेव ज्ञानोबा माऊलीचे शिष्य, मुक्ताईनी त्याची परीक्षा घेतली डोकं ठोकून, आणि मडकं अजून कच्चं आहे. त्या मडकं अजून कच्चायचा अर्थ आहे की अजून इगो आहे, तो जोवर आहे तोवर मडकं पक्क नाही आहे. की मी भक्त श्रेष्ठ आहे, विठोबा माझ्याशी बोलतो, मी विठोबाला खाऊ घालतो, तर मनात याचाच एक प्रकारचा की मी किती ग्रेट भक्त याचा. तर ती छोटीशी एवढीशी मुक्ताई त्यामुळे जे डोकं ठणकावून शिकवते आहे. पण भक्ती चळवळ पुढे ज्ञानेश्वराच्या सूचनेवरून संत नामदेवच उत्तरेत गेले, आधी काशीनगरीत राहिले. तिथले त्यांचे शिष्य म्हणजे रामानंद, त्या रामानंदाचे शिष्य म्हणजे कबीर. तिथून संत नामदेव आत्ताच्या पंजाबमध्ये गेले, आणि गुरदासपूर जिल्ह्यातलं घुमान म्हणून ठिकाण, तिथे आज त्यांच्या नावाचा गुरुद्वारा आहे. आणि शीख समाजही संत नामदेवांना आपला म्हणतो. त्यांनी पंजाबी भाषा शिकली, पंजाबीमध्ये अभंगांची रचना केली. ती पुढे गुरुग्रंथ साहेबमध्ये संत नामदेवाचे 78 अभंग आहेत. त्या संत नामदेवानी सगळी ज्ञानेश्वरी ज्याला कळलीच आहे मुळे, त्यांनी आपल्याकरता सांगितलं, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, की हा ग्रेट आहे, श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा माऊलीनी
ते भगवद्गीतेचे 700 श्लोक घेतले आणि इये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, की मी सगळ्यांना हे सांगणार आहे आणि मराठीतून सोप्या भाषेत गोरगरिबांची बहुजनांची भाषान की ही काय मराठी आहे, अमृतातेही पैजा जिंके, असं म्हणून ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीवर म्हणजे भगवद्गीतेवरचं भाष्य मांडलं, भावार्थ दीपिका. आपण त्याला रूढार्थाने ज्ञानेश्वरी म्हणतो आणि ती 9033 ओव्या आहेत. ते करताना ज्ञानोबा माऊलींनी भगवद्गीतेचा अर्थ मांडताना आपल्या स्वतंत्र प्रतिभेने आणखी वेगवेगळ्या तऱ्हांनी तो अद्वैत भक्तीचा, अध्यात्माचा जो माझी खात्री आहे की विज्ञाननिष्ठच विचार आहे, तोही सगळा समजावून सांगितलाय. तो सगळा कळलेले भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी. मला त्या नामदेवाच्या पायाशी बसून म्हणावं असं वाटतं की एक सुद्धा नंतर बघू, अर्धी जरी ओवी अनुभवावी. फक्त ती अर्धी कोणती, तर अगदी 18वा अध्याय आता सगळी सांगून झाली भगवद्गीता, तर ज्ञानोबा माऊलीची एक ओवी आहे, कर्मे ईशू भजावा, अशी ओळ येते त्या ओवीतली. कर्मे ईशू भजावा. बस मला वाटलं अख्ख्या भगवद्गीतेचाही सारांश, मानवी जीवनाचा सारांश या एका अर्ध्या ओवीत आला. नामदेव म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवावी म्हणजे जगावी, जीवनात आणावी, करू, पण अर्धी तरी, पण ती अर्धी मला भावलेली ही कर्मे ईशू भजावा, की ईश्वराची पूजा कशी करायची, सगळ्यात उत्तम मार्ग कोणता, हार फुलं गुच्छ, कपाळावर टिळा, गळ्यातल्या माळा, टाळ वाजवली, ही सिंबल आहेत, ही प्रतीक आहे. ठीक आहे, करावीशी वाटली करा, समोर एखादी मूर्ती आहे, ते सुद्धा सगुण साकार रूप अंती निर्गुण निराकारापर्यंत पोचण्यासाठीच आहे. पण ईश्वराची आराधना सगळ्यात उत्तम कशी करायची, तर कामातूनच. आपल्या कर्मे ईशू भजाव, तुझं जे कर्म आहे तेच कर. मला जर कोणी म्हणलं की अख्ख्या भगवद्गीतेच्या 700तला सुद्धा बाकी इकडतं तिकडचं नको, कुठला तरी एकच श्लोक, की त्या एका श्लोकात सगळं आलं, तर तो दुसऱ्या अध्यायातला 48वा श्लोक येईल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. आलं सगळं ह्याच्यात, आलं सगळं ह्याच्यात. हे कर्मे ईशू भजावा सुद्धा आलं, पण तुझा कर्मावर अधिकार आहे. तू फळामध्ये गुंतून राहू नकोस, फळामध्ये लिप्त होऊ नकोस तू. आणि फळाच्या आशेने कर्म करायचं नाहीये, तर जाऊ दे, कशाला कर्म करायचं, असं अकर्मणी त्याच्यात पण गुंतू नको. 2 ओळींच्या मध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड आहे की कर्मण्येवाधिकार असते, तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, की तू फळाची आशा, फळामध्ये गुंतणे, हे जे मी माझ्या जीवनात कर्म करतोय ह्याचं मला काय फळ मिळेल, मी कशासाठी करतोय, माझ्या मनात एक हेतू आहे, ते मला हवंय म्हणून मी करतोय, तर तू त्याच्यात गुंतू नको, तुझं कर्म उत्तम कर. आणि कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, तर जर कर्मफळाची आशा बाळगायची नाहीये तर जाऊ दे, कर्म तरी कशाला करू, किंवा केलं तर टाकणं टाकल्यासारखं, पाट्या टाकल्यासारखं काहीतरी करू. तेही श्रीकृष्ण जीवनाचं आकलनच सांगतोय उत्तम. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी, की तू कर्मफलातही गुंतू नको, पण म्हणून मा ते संगोस्त्व कर्मणी. मला ह्याच्यात फार मोठा अर्थ जाणवतो की कर्मफळासाठी कर्म करायचं नाही, कर्मफळामध्ये गुंतून पडायचं नाहीये, तर करा कशाला कर्म. माणूस जीवन जगताना काही जे करतो काहीतरी मनात असतं, अरे मी अगदी भारताचा कार्यकर्ता व्हायचं ठरवलं, तरी तो भारताचा कार्यकर्ता होणे आणि तो प्रभाव, आणि मला भारताची एकात्मता ठेवायची आहे म्हणून आम्ही पंजाब, आसाम, काश्मीरमध्ये जाणार, पदयात्रा काढणार, सांगणार की भारत देश एक आहे, कोणी देश तोडण्याची आहे ना अपेक्षित, ते जे कर्म आहे त्याचं फळ. आपण सगळे जे जीवन जगतो त्याच्यात सुद्धा प्रत्येकाला आहे की मी काहीतरी कर्म, आत्ता मी माझी 10वीच करतोय, मला 600 पैकी पाहिजेत ना 600 मार्क, कारण मला 11वीला सायन्सला जायचं आहे, 12वीला PCB PCM घ्यायचं आहे, मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं आहे वगैरे. समाजात उत्तम कर्म, फळाचीच आशा नाही बाळगायची कशी काय. आणि मग जर ही वृत्ती यायला लागली की जाऊ दे, कर्मफळ आपल्या हातात नाही, आपण काही कर्म केलं तरी त्याचं फळ मिळेलच असं नाहीये, काहीतरी मिळायचं ते तिसरंच मिळणार आहे, तर करा तरी कशाला कर्म नीट.
त्या नादामध्ये मग जाऊ देत काहीतरी ढिसाळ काम, बेकार काम, टाकाऊ काम, अशी ती कृष्ण जाणीव करून देतोय. मा ते संगोस्त्व कर्मणी, की अकर्मणी म्हणजे ते कर्म नीट न करणे, दुर्लक्ष करणे, टाळाटाळ करणे, याचा सुद्धा तुला संग न लागो. मला तर वाटतं की फार अवघड नाहीच आहे ह्याच्यातला अर्थ. मी पुन्हा नम्रपणेच म्हणतोय की अध्यात्माचा विचारच अजिबात अवघड नाही, सोपाच आहे आणि तो अर्थातच विज्ञाननिष्ठ आहे. माझं साधं म्हणणं आहे की खरंच आपल्या कर्माचं फळ असतं का हो आपल्या हातात? कोणी पण असं 5 सेकंद थांबूनही विचार करावा की आपल्या कर्माचं फळ असतं का आपल्या हातात. आपण आत्ता हे ऐकतो आहोत, जेव्हा संपेल तर समजा आपल्याला पुन्हा उठून आपापल्या घरी जायचं आहे. जाऊ घरी याची आहे 100% खात्री, हमी, गॅरंटी आहे जाऊ घरी याची? खरं म्हणजे नाही आहे. घरीच पोचू का ह्याची नाही आहे गॅरंटी. पण हे संपल्यावर मी खुर्चीतनं उठणार आहे. असेल ते जे काही माझं वाहन आहे, दुचाकी, 4 चाकी, किंवा मी पायी आलो असेल तेवढं मी चालायला मी हे पाऊल टाकणार आहे, ते पुढचं पाऊल टाकणार आहे. त्यातल्या पुढच्या पावलाला काय होईल मला कुठं माहिती आहे. महाभारताच्या वनपर्वामध्ये जंगलामध्ये एकूण हरवलेले पांडव 3 दिवस 3 रात्र काय खायला प्यायला मिळत नाही म्हणून थकून एका झाडाखाली थांबतात आणि पाणी तर पाहिजे बुवा. मग कुटुंब संस्थेचा त्यावेळेचा संकेत म्हणून आधी धाकटा भाऊ जा रे जरा पाणी शोध म्हणून सहदेव असा ओलावास कुठून येतोय का तो शोध घेत जातोच. आपल्याला गोष्ट नंतर ऐकताना माहिती आहे की तो ज्या तळ्यातनं पाणी काढायला जातो त्यातनं एक यक्ष येतो. तो म्हणतो हे तळं माझं होतं, मला न विचारता तू पाणी काढतोयस, तर आता मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं दे. माझं त्यांनी समाधान झालं तर तुला सोडतो, नाही तर दगडहून पडशील. तो तिकडे दगडून पडतो. सहदेव खूप वेळ झाला गेला, तो आलाच नाही, काय झालं म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीम, कोणीच, शेवटी युधिष्ठिर. तर हे यक्ष प्रश्न म्हणून अध्याय, तो कमालीचा अर्थपूर्ण अध्याय. पुन्हा महाभारताचा एक्सटर्नल क्रिटिसिझम करणाऱ्यांनी एक मांडलंय की ही घटना आत्ताच्या मणिपूर आणि त्यातलं इम्फाळ असं त्यांनी मांडलंय की सगळं एकूण अभ्यास केला तर ही जर घटना ऐतिहासिक कुठे घडली असं महाभारतातल्या वर्णनाच्या अभ्यासाने मांडायचं झालं तर मग ते तिथे येतं. पण आपल्या करताचा आता मला सुचलेला मुद्दा आहे की ते जे यक्ष प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न आहे, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? आणि युधिष्ठिरांनी दिलेलं उत्तर आहे की आपण उद्या जिवंत असू का नाही हे माहिती नसताना लोक परवा तेरवाचे वादे करतात, म्हणजे अमर असल्यासारखे जगतात. कुठे माहिती आपल्याला? तेव्हा खरं म्हणजे कर्माचं फळ नाहीच आहे ना आपल्या हातात, नाहीच आहे आपल्या हातात. काही वेळा माझ्या डोळ्यासमोर फिजिक्स मधली संकल्पना उभी राहते. फिजिक्स मधला शब्द रिझल्टंट फोर्स, की एखाद्या बॉडीवर वेगवेगळे फोर्सेस काम करतात. त्यामुळे ते बॉडीची मुवमेंट काय असेल, कुठल्या दिशेने ते सरकेल, हे कुठल्या तरी एका फोर्सवरनं नाही ठरणार आहे. त्यावर जे वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट करतायत, प्रभाव, त्याच्या सगळ्यातनं दिशा ठरणार. त्याला फिजिक्स मधलं नाव आहे रिझल्टंट फोर्स. खरं म्हणजे कर्माचं रहस्य तेच आहे की आपण आपल्या जीवनात जेव्हा एखादी गोष्ट करायची ठरवतो याचा अर्थ आपण त्या गोष्टी करता आपला फोर्स लावत असतो. पण तो करताना इतर कोणते किती कुठले कसे फोर्सेस काम करतायत, काही ज्ञात आणि अनेक अज्ञात, आणि या सगळ्यांच्या मधनं अंतिमता घडणार आहे. तेव्हा खरं म्हणजे कर्माचं फळ आपल्या हातात नाहीच आहे. काही याला फार लांब जाण्याची गरज नाही, फार अवघड नाही, फार काही गुंतागुंतीचं नाहीये. लोकमान्य टिळकांचं मूळचं गीता रहस्य वाचा तर समजेल वगैरे नाहीये. वी डोंट हॅव एनी अदर चॉईस, हे सत्य. कर्मयोग इज द ओनली चॉईस. तुझ्या जीवनातलं तुझं काम नीट कर आणि मग एकदा करायचं तर आता ते करण्यात आनंद घे. हे सुद्धा मला कमालीचं भावलेलं, खूप शिकवून गेलेलं आणि आवश्यकता आहे तेव्हा बळ दिलेलं वाक्य विवेकानंदांचं. स्वामीजींचं वाक्य आहे, इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय
पहिला भाग आहे वाक्याचा. कसं जग? जे जगण्यामध्ये तुला आनंद आहे जगण्यातला ते जग. ऐकल्या क्षणी आपल्या प्रत्येकाच्या सुद्धा मनात येईल की हे शक्य असतं होय दरवेळी असं, का मला अमुक जगण्यामध्ये आनंद होईल अशातलं. माणसावर अनेकदा कामं येऊन पडतात, जबाबदाऱ्या येऊन पडतात, काहीतरी परिस्थितीच्या चरकामध्ये माणूस असा काही अडकतो की ते इच्छा असो नसो ते करावंच लागतं. मग आता काय करायचं? तर स्वामीजींनी त्याचं फार भन्नाट उत्तर देऊन लय. मूळचं वाक्य इंग्लिशमधल्या असा शब्दांचा फार छान खेळ आहे तो, प्रचंड अर्थ बाहेर आणणारा. इन युअर लाईफ डू व्हॉट यू एन्जॉय, बट इफ यू कांट देन लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू. आता एकदा करायचंय ना तर करा. आता करायचंय तर आता मनापासून कर रे. पाट्या टाकल्यासारखं नको करू. हातापाया दंडामध्ये साखळदंड बांधल्यासारखे आणि काहीतरी फरफटत करतोय आणि दिवस रात्र सगळे शिव्या छापत की मला काहीतरी दुसरंच करायचं होतं, जाऊ दे आता काय करणार. तसे आपला कर्मावरच हक्क आहे. मानवी जीवनाची वस्तुस्थिती की फळावर आपला हक्क नाहीच आहे. मग ते कर्म उत्तम करणे आणि त्यातला आनंद घेणे इज द ओनली चॉईस. शास्त्रच आहे जगण्याचा ह्याच्या मागे, की असे काही दुसरे काही आपल्या समोरचे पर्याय आहेत आणि आता ते करत बसा नाही. कर्मयोग इज द ओनली चॉईस. तर हे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवीने एकतरी ओवी, आपण त्यातली अर्धी कर्मे इशू भजाव. मला तर वाटतं बस एवढं जरी कळलं ना, आता जगायला लागा आता तुझे, की जे करायचे ते मनापासून कर, आनंदाने कर. मला तर वाटतं की मिळायचं ते फळ मिळणार पण आहे, फक्त तू त्याच्यात गुंतू नको. की सारखं मी हे जे कर्म करतोय त्याच्यात मी गुंतून पडतोय म्हणजे मी बी तर पेरलंय, पण मी ते सारखं काढून पाहणार आहे की उगवून येत आहे का. मग ते येणार नाही उगवून. बी पेरलेलं राहू दे, तू त्याला पाणी घाल, रक्त अश्रू घाम सिंचन कर, त्याला खत दे. यायचं ते उगवून यायचं तेव्हा येणारच आहे. माझाही पुन्हा हा नम्र दावा आहे की एव्हाना माझं म्हणणे मला कळलं सुद्धा आहे की कर्माचं फळ मिळतंच. फार तर मी म्हणेन तुला अभिप्रेत आहे त्या भाषेत नाही मिळणार, काहीतरी वेगळं मिळेल. पण तू ते जे मिळेल त्यावर जर विचार केलास की अरे कसं काय मिळालं आपल्या वाट्याला, तर त्याचा धागा तुला जाऊन भिडताना दिसेल की जे कर्म तू केलंस, जे कर्म तुझ्या हातून झालं, त्याचे आता हे मिळणारी त्याची फळ आहेत, कर्मफळ. हे शिकवणारी भगवद्गीता अख्ख्या भारतीय संस्कृतीचा आत्मा पण आहे आणि इतिहासाच्या प्रत्येक कालखंडामध्ये भारताला प्रेरणा देणारा स्रोत पण आहे तो. काही वेळापूर्वी सहज आतून आलं म्हणून मी म्हणलो होतो की शंकराचार्य, त्यांच्याही आधी खूप काळ आहे, पण केरळमध्ये सुरुवात करून शंकराचार्यांनी अद्वैत भक्ती सांगितली भगवद्गीतेच्या आधारे. आत्ताच्या तमिळनाडूतले काळानुसार शंकराचार्यांच्या नंतरचे महान संत रामानुजाचार्य आहेत. त्यांचाही विचार अद्वैताचाच आहे, पण त्याची थोडी शेड वेगळी आहे. त्याला त्यांचं नाव विशिष्टाद्वैत आहे. पण रामानुजाचार्यांनीही भगवद्गीतेवर भाष्य लिहून समाजाला बळ, चेतना, प्रेरणा दिली. कर्नाटकामधले मध्वाचार्य, त्यांच्या आध्यात्मिक नाव आहे द्वैत. द्वैत, ईश्वर आणि आपण वेगळे आहोत आणि आपण फक्त ईश्वराची आपल्यावर कृपा होऊ शकते एवढी आशा बाळगू शकतो, असं म्हणून त्यांनी जो भक्ती संप्रदाय मांडला त्यालाही आधार भगवद्गीता. तो भक्ती चळवळीचा विचार दक्षिणेतून इकडं महाराष्ट्रामध्ये पोचतो 12व्या शतकात ज्ञानोबा माऊलीच्या रूपाने. त्या ज्ञानेश्वरामध्ये दक्षिणेतला भक्तीचा विचार आणि उत्तरेतला योग, विशेषतः नाथ संप्रदाय. तर सर्व नाथ संप्रदायाची ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्तर भारतातली आहे, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ इत्यादी. तर जे 4 भावंड त्र्यंबक नाशिकच्या जवळ आई वडील तर आपले गेलेत, पण ही लहान 4 भावंड तीर्थयात्रेला, तिथे काही वेळासाठी निवृत्तीनाथ गायब आहे. म्हणून काळजीनी ज्ञानोबा, सोपानदेव, मुक्ताबाई शोधतायत आणि अशा तासन तासानंतर निवृत्ती, आधी नुसतं नाव निवृत्ती आहे, ते भेटतात. ते सांगतायत की त्या त्र्यंबकच्या गुफेत संजीवन समाधी अखंड ध्यानावस्थेमध्ये गहिनीनाथ आहेत, त्यांनी मला दीक्षा दिली म्हणून ते निवृत्तीनाथ होतात. आणि ज्ञानोबा माऊली त्यांच्याकडनं दीक्षा घेते म्हणून निवृत्ती माझे गुरु. ज्ञानेश्वरांनी एकही अभंग स्वतःच्या नावाने लिहिला नाही आहे. म्हणे निवृत्ती तरी किंवा बाप रखुमा देवी बरू तरी,
पण त्या रूपाने उत्तरेचा हा योग संप्रदाय नाथ आणि दक्षिणेचा भक्ती संप्रदाय हा एकत्र येतो आणि मग ती संपूर्ण भारतातली भक्ती चळवळ बनते. आधार भगवद्गीता आहे. आधुनिक काळाकडे सुद्धा जेवढी, आणि अशी प्रत्येक भाषेत आहे, पूर्ण मला माहिती आहे. भगवद्गीतेची आवृत्ती तेलुगूत आहे, तमिळमध्ये आहे, कन्नडमध्ये आहे, मल्याळममध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, असं त्या सगळ्या असमिया भाषेत आहे, बंगालीमध्ये आहे. भारतीय संस्कृतीचं बळ भगवद्गीता आहे. आधुनिक काळात सुद्धा इंग्रजांचं सुद्धा आक्रमण, त्यांचं राज्य आलंय आणि ते आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून आपल्याला आपण कसे डफड, आपण कसे हारणारे, आपलं कसं सगळं चुकीचं आहे सांगतायत. त्याही वेळेला पुन्हा जे बळ घेऊन उभा राहिला भारतीय विचारवंतांचा वर्ग, त्यांनी पुन्हा आधाराला मांडली भगवद्गीताच. तेव्हा समाज सुधारणा चळवळीमधले महर्षी दयानंद, ज्या विवेकानंदांनी अख्ख्या जगाला अध्यात्म विचारही सांगितला आणि पुन्हा भारताला जागृत करण्यासाठी संघटना चळवळ उभी केली, कर्मयोगाचा अर्थ त्यांनी पण मांडला. आणि लोकमान्य टिळकांनी कर्मयोग जगूनही दाखवला आणि मग गीतारहस्य लिहूनही दाखवलं. पण पुण्यामध्ये प्लेगच्या निमित्ताने जो रँड अत्याचार करत होता, तर प्रेरणा लोकमान्य टिळकांचे. गणेशोत्सव चालू झाले होते इथे लकडी पुलाच्या टोकाला, जे आत्ताही विठ्ठल मंदिर आहे, तिथे एक मेळा होता. तिथे लोकमान्य त्या मेळ्याचे एक प्रमुख पाहुणे वगैरे म्हणून गेले. त्यामध्ये चाफेकर बंधूंनी एक जबरदस्त फटका सादर केला, मराठी काव्य प्रकार. त्यातले शब्द जरा कडक होते, पण कडक शब्दांमधला अर्थ आहे की देश असा सगळा गलित गात्र होऊन का पडलाय, अन्याय सहन करतोय, असा ठसक्यात चाफेकर बंधूंनी फटका सादर केला. आणि कार्यक्रम संपला. बळवंतराव त्यावेळी अजून ते लोकमान्य व्हायचे होते, मांडी घालून लोड तक्क्यावर गादीवर बसलेले होते. ही तरुण पोरं आली भेटायला. हवा असतं ना तरुण मुलांना पाठीवर कोणीतरी शाबासकी दिलेली, म्हणून विचारतायत की आमचा फटका ऐकला का. लोकमान्यांनी मान खाली ठेवून तशीच सुपारी कातरता कातरता म्हणले, हो ऐकला. अरे ते त्या तरुण पोरांना प्रतिक्रिया हवी हो, कसा वाटला आमचा फटका. इकडे हे खट टिळक सांगेनात. शेवटी मोठ्या चाफेकरांनी दामोदर पंतांनी विचारलंच की आमचा फटका कसा वाटला. सुपारी कातरता कातरता लोकमान्य म्हणाले, फटका चांगला होता, पण त्यातल्यासारखेच तुम्हीही दिसता. ऍक्च्युली त्या फटक्यामधला एक कडक शब्द हिजडे हा होता, की असा देश असा हिजड्यांसारखा का होऊन पडलाय, अत्याचार सहन करतोय. आणि लोकमान्य त्यांना म्हणतायत, त्यातल्यासारखेच तुम्हीही दिसता. जे दचकली पोरं म्हणाली, बळवंतराव असं का म्हणताय. सुपारी कातरणं तसंच चालू ठेवून लोकमान्य फक्त म्हणाले, तसं जर नसतं तर तो रँड अजून जिवंत कसा. बस पोरांनी तेवढंच डोक्यात ठरवलं आणि व्हिक्टोरिया राणीच्या ज्युबिलीचा दरबार इथे पुणे विद्यापीठात होता तेव्हा नीट मागावर ठेवून तिथून जाताना उडावला रँडला. यथावकाश पुढे पकडले गेले. फासावर आता उद्या जाणार. दामोदर पंतांना विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय. आणि उद्या पहाटे आपण फासावर जाणार. तर हे दामोदर पंतांनी व्यक्त केलेली शेवटची इच्छा आहे, टिळकांना भेटायचं. ही माझी शेवटची इच्छा आहे की मला टिळकांना भेटायचंय. बस काय शेवटची इच्छा आहे. ऍक्च्युली आता सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय. शेवटची इच्छा काही भौतिक नाही, मला अमुक दे, माझ्या मागे माझ्या आईवडिलांचं पहा, घराचं पहा, बस. आणि मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय की आता उद्या पहाटे फासावर लटकवणार, तरी हे म्हणतात मला टिळकांना भेटायचं. इंग्रज सरकार वाटच पाहत होतं की काहीतरी करून ह्याच्यात टिळकांना लटकावता आलं तर लटकवायचंच आहे, तर ही शेवटची संधी. म्हणून म्हणाले बळवंतरावांना इथं केसरीवाड्यावर, टिळक खरे सिंहच हो म्हणले भेटायला. भेटले लोकमान्य, एक अक्षर एकमेकाशी बोलले नाहीयेत. पण लोकमान्यांनी भगवद्गीतेची प्रत दामोदर पंतांच्या हातात ठेवली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हातात ती भगवद्गीता घेऊन आधी हे दामोदर पंत आणि काळाच्या ओघात पुढे वेगवेगळ्या टप्प्यांना उरलेले चाफेकर बंधू आणि हा वासुदेव रानडे फासावर सुद्धा गेले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांची प्रेरणा सुद्धा भगवद्गीता आहे.
आणि ते लोकमान्य टिळक असू द्यात, पंजाबमधल्या लाला लजपतराय यांचाही भगवद्गीतेचा जबरदस्त अभ्यास आहे. अरविंद घोष यांना त्यांच्या वडिलांनी लहानपणीच पाठवलं होतं लंडनलाच, कारण डॉक्टर कृष्णधन घोष यांना भारतीय संस्कृतीवर त्यांचा काही विश्वास नव्हता. त्यांच्या मते ती युजलेस आहे. आपण सगळी ती पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य भाषा, पाश्चात्य धर्मविचार सगळं स्वीकारलं पाहिजे, आणि माझा मुलगा मला काय भारतीय झालेला नकोय म्हणून त्यांना दिलं पाठवून लहानपणीच तिकडे. आणि अरविंद पहिल्यांदा भारतात आले त्यावेळेपर्यंत वय 18 पार झालेलं होतं. म्हणजे वडिलांना खात्री की आता माझा मुलगा अस्सल इंग्रजी साहेब झालेला असेल, आता त्याला भारतात येऊ देत. जहाजावर बसून भारतात येताना अरविंदांनी स्वतःच वर्णन करून ठेवले अनुभवाचं, की ते आहे जहाजावर आणि जहाज मुंबई बंदरात लागायचं होतं. तर अरविंदांनी म्हणलंय की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भारतभूमीचा किनारा मला दिसणार म्हणून मी डेकवर आलो. आणि म्हणाले असं जहाज पुढे सरकत होतं, लांबवरून तो किनारा पहिल्यांदा दिसणं चालू झालं. अरविंदांचं मूळचं इंग्लिशमधलं वाक्य आहे, आय सेन्स्ड अ व्हास्ट पीस डिसेंडिंग अपॉन मी. भरतभूमीचं घडणारं पहिलं दर्शन, वडिलांची इच्छा माझा मुलगा नकोय मला भारतीय झालेला, आणि हे म्हणतात मला ते लांबून जे नुसतं किनाऱ्याचं पहिलं दर्शन घडलं, एक व्हास्ट पीस, एक निरामय महाप्रचंड शांतता माझ्यावर उतरताना मला जाणवली. बडोद्याचे सयाजी महाराज होते, असामान्य रत्न पारखी, त्यांच्या दरबारात नोकरीला लागले. तिथे गुरु भेटले विसाजी भास्कर लेले. त्यांनी योग साधना आणि शिकायला अध्यात्माचा विचार, त्यामध्ये अरविंदांची प्रगती अतिशय वेगाने आहे. पुढे त्यांनी क्रांतिकार्य सोडलं, पॉंडेचेरीला राहून अध्यात्म विचारावरचं पुढचं खूप संशोधन करून मांडलंय. त्याचा स्टार्टिंग पॉइंट त्यांचे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे, एसेज ऑन गीता. करत हा प्रवास आजपर्यंत येतो. मी म्हणालो तसं महात्मा गांधीजींची जगण्यातली आणि स्वातंत्र्य लढ्यामागची प्रेरणा भगवद्गीता, की सर्व मानवतेनी या भगवद्गीतेचा स्वीकार करावा. मला त्या भगवद्गीतेमध्ये उत्तर दिसतात. विनोबांनी भगवद्गीतेवरची सर्वात उत्तम प्रवचनही, मला जर आज कोणी विचारलं, विशेषतः तरुण मुलामुलींनी, की कुठून तरी आतला दिवा पेटला आणि त्या मुलामुलीला वाटतंय की मला गीतेचा अभ्यास चालू करायचा आहे, तर मी सांगतो पहिले विनोबांची गीता प्रवचन वाच. 42च्या चळवळीमध्ये सत्याग्रही तुरुंगात असताना रोज संध्याकाळी सत्याग्रह्यांना विनोबांनी ती भगवद्गीता सांगितली. इतक्या सोप्या भाषेत आहे, इतक्या रम्य भाषेमध्ये, आणि सहजपणाने आपल्यापर्यंत पोचेल अशा सुद्धा. इतकं मला आवडलेलं आहे, मलाही ते भावलेलं आहे विलक्षण. विनोबा म्हणतात की मुलगा कुठल्या तरी दुसऱ्या गावी काम करतोय आणि तिथे त्याच्या कानावर येत आहे की आई आजारी आणि शेवटच्या घटका आणि आपलंच नाव घेतेय, आणि काही करून आता आईला याची दही याची डोळा, आपल्याला शेवटचं भेटता तरी आलं पाहिजे म्हणून तो मुलगा निघतो. आणि अंतर 20 मैल आहे. तर जो अरे एवढं अंतर कसं आहे, हे चुकीचं आहे, हे अंतर ही सगळी माया आहे, असं जो म्हणत बसेल, त्याचा मोक्ष प्राप्तीचा म्हणजे आपल्या आईपर्यंत पोचण्याचा मार्ग तो कुठला तरी ज्ञानयोग, हठयोग इत्यादी असेल. विनोबा म्हणतात की उलटा जो म्हणेल की बरं झालं हा रस्ता आहे, हा नसता तर मी कसा पोचेन माझ्या आईपर्यंत, म्हणून तो त्या अंतराची पण काळजी करत नाही, पण आपली पावलं टाकत राहतो. तो कर्मयोगाच्या मार्गाने ईश्वर आणि सत्यापर्यंत पोचत असतो. वाटायला एरवी कोणीतरी जडजंबाल आणि अत्यंत अवघड शब्दात सांगेल ते असं विनोबांनी इतक्या साध्या, इतक्या सोप्या शब्दांच्या मध्ये सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. भावतं मला ते. त्या विनोबांची प्रेरणा भगवद्गीता. गांधीजींच्या आधी एक अनुयायी जयप्रकाश नारायण, मूळचे विचारांनी मार्क्सवादी होते. त्यांच्यावर मार्क्सवादाचा ठसा प्रभाव त्यांनी स्वतः सांगून ठेवले. त्यामुळे हे देव अध्यात्म बकवास आहे. मॅटर, जडवादी मॅटर असा जो मार्क्सचा विचार, आणि त्यामुळे समाज म्हणजे हॅव्ज आणि हॅव नॉट्स, आणि त्यांच्या संघर्षातून क्रांती होऊन हॅव नॉट्सच्या ताब्यात सगळं आलं पाहिजे वगैरेवर विश्वास असलेले जेपी, त्यांनी हिंदीमध्ये 2 खंडात आपलं आत्मचरित्र मांडून ठेवलंय, मेरी विचार यात्रा. अत्यंत प्रांजळपणे त्यांनी सांगून ठेवलं की मी मूळचा मार्क्सवादी,
त्यांनी तो मार्क्सवादातली परिभाषा वापरून सांगितलंय की हिस्टॉरिक मटेरियलिझम ही माझ्याकरता होती देवता जणू, डेइटी, देवता जणू. पण गांधीजींच्या सहवासात आलो, भगवद्गीतेचा विचार कळला आणि माझं संपूर्ण जीवन पालटलं. त्या जेपींनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारताला इतिहासाच्या एका योग्य वळणावर प्रेरणा दिली. आजपर्यंत आपलं बळ भगवद्गीता आहे. मला सुदैवाने माझ्या लहानपणापासून जे पाहायला मिळाले, पुढे त्यांच्याशी अतिशय जवळचं नातं तयार झालं. असे आधुनिक ऋषी पांडुरंग शास्त्री आठवले, म्हणजे दादा, आणि त्यांनी स्वाध्याय परिवारच्या माध्यमातून जी चळवळ उभी केली आणि आज ती जगामध्ये पोचलेली आहे. तिच्या हाताशी भगवद्गीता आहे, ती घेऊन आता जगभर जायचंय. आणि स्वामी विवेकानंदांनी जी प्रक्रिया चालू केली त्याचे पुढचे अध्याय आहेत मग योगी परमहंस, हे योगी महेश, हरे कृष्ण संप्रदाय मांडणारे स्वामी भक्ती वेदांत प्रभुपाद, सगळ्यांचं साधन भगवद्गीता. मला एवढं कळलंय की आपलं सुद्धा साधन भगवद्गीता आहे. जमेल तेव्हा ते 700च्या श्लोक समजावून घेणे हे तर करूच. मला इथे सहज वाटलं की काही श्लोकांच्या मधला महाप्रचंड समोर येणारा अर्थ एवढा आहे की ॲक्च्युली यातला कुठलाही एक श्लोक घेऊन धर्माधिकारी बुवा 2 तास निरूपण करू शकतील. काही वर्षांपूर्वी आपल्यामध्ये सुषमा स्वराज होत्या, मंत्री होत्या केंद्रातल्या. तर त्यांनी एक विचार मांडला की सगळ्या शाळांमध्ये भगवद्गीता शिकवली गेली पाहिजे लहानपणापासून. त्या म्हणाल्या भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर केलं पाहिजे, ऑफिशियल. की जसं जनगण मन आपलं राष्ट्रगान आहे, गीत, राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम आपलं राष्ट्रगान आहे. तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. तशा सुषमा स्वराज म्हणाल्या की हे आपला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर केला पाहिजे आणि शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. आता मध्य प्रदेश, आता काही ठिकाणी गुजरातमध्ये हे शिकवलं जातं आणि भारतभर एक शैक्षणिक चळवळ आहे. त्यातल्या काही ठिकाणी अगदी शाळेपासून लहान मुलांनाही भगवद्गीता शिकवून मला खात्री आहे की त्यांचं बळ वाढवलं जातं. कोणतरी उठून त्यावर लगेच की हे सेक्युलरवादाला विरुद्ध आहे, हे तुम्ही कोणातरी एका विशिष्ट धर्माचंच मांडताय. तर हे स्पष्ट आहे की त्यांना काय त्या भगवद्गीतेतलं पहिलं भ सुद्धा कळलेलं नाही, ओ की ठो त्यांना कळलेलं नाही. भगवद्गीता कुठेही ही फक्त कोणा विशिष्ट धर्म, विशिष्ट पंथ किंवा जातपात तर त्याहून म्हणतच नाही. भगवद्गीता म्हणते उलट आहे की हे मी जे सांगतो हे सर्वांसाठी आहे. भगवद्गीतेच्या विचाराचा आशय सुद्धा येतो कोणत्याही मार्गाने आणि तू कोणत्याही रूपात ईश्वराची पूजा केलीस तरी ती अंती एकाच ईश्वराला पोचते. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या ईश्वराचा मानव अवतार आहे आणि तो भगवद्गीता सांगताना एका समाधी अवस्थेमध्ये आहे. म्हणूनचे शब्द आहेत की ते माझ्यापर्यंत येतं. तुला हव्या त्या स्वरूपात पूजा करणं. तुला तुझ्या ईश्वराला काय राम म्हणायचंय, कृष्ण म्हणायचंय, विठ्ठल म्हणायचंय, दुर्गा म्हणायचंय, तुला जे म्हणायचंय ते म्हण. आणि तुला त्याची ज्या रूपात पूजा करायची, की तुला काय शिवलिंगाच्या रूपात पूजा करायची का विठोबा रुक्मिणी उभे त्या रूपात तुला पूजा करायची, तू कुठल्याही रूपाने केलीस आणि कशीही केलीस, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, की अंतःकरणातला शुद्ध भक्तिभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत तू कुठल्याही रूपात केलीस तरी ते येऊन माझ्यापर्यंतच पोचतं. तर मग हे म्हणणं भाग आहे की हे दुसरा कुठलाही धर्म, पंथ, मजहब सांगत नाही. सर्व भारतीय विचारावर भगवद्गीतेसहित अत्यंत अनिष्ट, अयोग्य, अशास्त्रीय टीका होत असल्यामुळे आदरपूर्वकच सांगणं भाग आहे की उदाहरणार्थ ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम मधल्या सगळ्या प्रार्थना फक्त ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठी आहेत. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम हे नाहीत म्हणत की आहे तो ईश्वर एकच आहे आणि तुम्ही त्याची कोणत्याही रूपात पूजा करा. उलट आहे की नाही, आमचाच ईश्वर फक्त खरा आहे, त्यामुळे तुमचा दुसरा कुठला वेगळा असेल त्याला तुम्ही दुसऱ्या कुठल्या नावाने बोलवत असाल तर ते खोटं आहे. बायबलमधले वर्शिपिंग फॉल्स गॉड्स असे ॲक्च्युअल शब्द आहेत आणि असे शब्द कुराणमधले सुद्धा काढून दाखवता येतील की फक्त अल्लाह हाच ईश्वर आहे. तुम्ही त्याची दुसऱ्या कुठल्या रूपात पूजा करत असाल
उलट इस्लाममध्ये तर तो सर्वश्रेष्ठ गुन्हा आहे आणि त्याला मृत्यूदंड ही शिक्षा आहे. शिर्क किंवा कुफ्र असं त्या दोन गुन्ह्यांचं नाव आहे. शिर्क म्हणजे ईश्वराला अल्लाह व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही रूपात पूजणे म्हणजे शिर्क. ती जे करतात त्यांना मुश्रिक. आणि मूर्तीपूजाला शब्द आहे कुफ्र, ते जे करतात त्यांना काफिर. आणि इस्लाममध्ये त्यांना दिलेली शिक्षा आहे मृत्यूदंड, मारा. आणि जणू कोणीही मारा. तर माझाच ईश्वर खरा आहे, त्या माझ्याच खऱ्या असलेल्या ईश्वराने पाठवलेला माझाच प्रेषित खरा आहे. आणि त्या माझ्याच खऱ्या असलेल्या ईश्वराने माझ्याच खऱ्या असलेल्या प्रेषिताला जे पुस्तक दिलं तेच फक्त खरं आहे. तुमचं त्यापेक्षा काही वेगळं असेल तर ते खोटं आहे. हे भारतीय विचार म्हणत नाही, हे भगवद्गीता म्हणत नाही. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीतल्या प्रार्थना सुद्धा आहेत की फक्त ख्रिश्चन आणि मुस्लिमांचंच भलं होऊ दे, साऱ्या विश्वाचं कल्याण कर. तुमची माझी प्रार्थना आहे की साऱ्या विश्वाचं कल्याण कर. आपली तर प्रार्थना आहे विश्वाचं म्हणजे नुसतं माणसांचं नाही, सगळी माणसं. काही कुठे असं म्हणलेलं नाही की फक्त शैवांचं कल्याण कर आणि वैष्णवांचं वाटोळ कर. आणि मग वैष्णवांनी प्रार्थना की वैष्णवांचं कल्याण कर, शैवांचं वाटोळ कर. आणि मग आणखीन तिसरे शाक्त संप्रदाय, सारस्वत संप्रदाय, गाणपत्य संप्रदाय, दत्त संप्रदाय. काही नाही आहे. भारताला कळलेलं आहे हजारो वर्ष की तो आहे तो ईश्वर एकच आहे. त्याच्याकडे जाण्याच्या वाटा अनेक आहेत. तुला ज्या वाटेने जावंसं वाट त्यांनी जा तू. अंती आपण सगळे त्याच एका ईश्वराची रूप आहोत आणि अंती ते ओळखणं आपण त्याला भेटणार आहोत. भगवद्गीतेच्या विचाराचा सुद्धा आशय हाच येतो. त्यामुळे भगवद्गीता राष्ट्रग्रंथ तर आहेच, ती शाळेमध्ये शिकवण्यात काही चूक नाही, काही सेक्युलरवादाला बाधा नाही, काही तिथं कुठं दुसऱ्या धर्माला कोणाला कमी लेखलंय असं नाही. तिथे कुठे भगवद्गीतेचा अभ्यास करायचा तर मूर्तीपूजा केलीच पाहिजे आणि इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीला तर मूर्तीपूजा मान्य नाही वगैरे काही कुठे म्हटलेलं नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. म्हणजे जे माझी ज्या रूपात पूजा करतात मी त्यांना त्या रूपात भेटतो, असं ईश्वराचं वचन आहे. भारताप्रमाणेच भगवद्गीता सर्वसमावेशक आहे, त्यामुळे सहिष्णू आहे. आणि ती जे सांगते ते काही कोणा विशिष्ट ना जातपात ना काही प्रार्थना, काय फक्त काय ब्राह्मणांचंच कल्याण कर, खालोखाल क्षत्रियांचं कर टाईपची अजिबात प्रार्थना नाहीये. सर्वांचं कल्याण कर, मी सर्वांकरता एकदा नाही भगवद्गीता भर श्रीकृष्ण वारंवार ठिकठिकाणी बदलत्या वेगवेगळ्या स्वरूपात अनेक वेळा सांगतात की आहे ते सत्य अथवा ईश्वर एकच आहे. तुला ज्या रूपात ते भावतं त्यांनी तू ये. तू ज्या स्वरूपात ज्या पद्धतीने त्या ईश्वराची आराधना करशील ती माझ्यापर्यंत पोचेल. आणि तरी असं सगळं सांगून झाल्यावर पुन्हा मी नम्रतेनेच सांगतोय की अन्य धर्मपंथ मजहबमध्ये हे तुला सांगितलंय हे कर, नाही तर तू नरकात पडशील, नाही तर मी तुझ्यावर सूड घेईन, तुझ्यावर अग्नीचा वर्षाव करीन टाईप आहे. परवा तर मी यूट्यूबवर एकदा पाहत होतो, त्याच्यात एक पाकिस्तानी माणूस अशी दोन तुलना करून सांगत होता की तो म्हणत होता की हा इस्लाम मधला ईश्वर तो सांगतो तू मला मानलं नाहीस तर मी तुझा सूड घेईन, तुझ्यावर आगीचा वर्षाव करेन. आणि तो भगवद्गीतेतले काही संदर्भ सांगत होता की उलट हिंदू विचार, सनातन विचार तर सांगतोय की जोपर्यंत शुद्ध अंतःकरणाने प्रामाणिक भावनेनी आहे तो तुझ्या अंतःकरणातला ईश्वर आणि तू समर्पण भावनेने करतोयस तोपर्यंत तू माझ्यापर्यंतच. हे एक पाकिस्तानी, तो मला वाटतं की तो बहुधा परवापर्यंतही मूळचा कदाचित हिंदूच असेल आणि तिकडे धाकदपटच्या खाली जाऊ दे आपल्या आया बहिणींची अब्रू सांभाळायला म्हणून नाईलाजानी कन्वर्ट झाला की काय आपल्याला माहिती नाही. भारताचा हा विचार सर्वसमावेशक आहे. भगवद्गीताभर तो सांगून झाल्यानंतर शेवटाकडे श्रीकृष्ण आता अर्जुनाला की आता मी तुला झालं सांगून, आता उचल धनुष्य आणि युद्धाला उभा राहा, असं श्रीकृष्ण नाही म्हणतोय. शेवटाकडे जाताना सुद्धा श्रीकृष्ण काय सांगतोय, हे बघ मी तुला सांगायचं ते सांगितलं. कसं सांगितलं? विमृशे तदशेषेण, की मी तुला मागे शिल्लक काही न ठेवता सगळं काय ते सांगितलं. आता यावर तू विचार कर आणि यथेच्छसी तथा करू. की हे सांगायचं काम माझं आहे, मी सांगितलं, आता ह्यावर नीट विचार कर आणि तुला जे वाटतंय ते कर. मग अर्जुन म्हणतोय नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, की माझा तो जो मोह आणि मला जी समस्या होती दूर झाली.
माझी मूळची स्मृती बुद्धी परत आलेली आहे, मग करिष्ये वचनं तव. पण ते वचन म्हणजे तुझा आदेश आहे म्हणून नाही, मला पटलंय म्हणून. म्हणून तो कळलेला भगवद्गीतेचा प्रवास जाऊन पोचतो यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, की जिथे भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहेत, तत्र शरीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे भगवान श्रीकृष्ण म्हणजे त्या रूपाने ईश्वरी चेतना, आणि जिथे अर्जुन म्हणजे महापराक्रमी कर्तबगार तरी नम्र आणि ईश्वरार्पण हे एकत्र येतं, तिथे विजय, तिथे संपत्ती, ती भौतिक नैतिक सर्व हे निश्चित आहे. हा भगवद्गीतेचा संदेश आपल्याला रोजचं जीवन जगतानाचा सुद्धा अनेक सांगतो. मी सहज आता वेळाकडे लक्ष देता सहजच फक्त एका श्लोकाबद्दल बोलतो आणि आपला निरोप घेतो. 18व्या अध्यायाकडे जाताना श्रीकृष्णांनी मानवी जीवनातल्या यशाचे 5 फॅक्टर सांगितलेत. अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. की माणूस आयुष्यामध्ये कर्मयोगाने सुरुवात झाली, पुढे भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग सांगितला. हे आहेत ते सगळे बरोबरच आहेत. यातलं तू तुझा स्वभाव ओळख आणि त्यानुसार जा. आणि खरं म्हणजे हे 4 एकमेकापासून वेगळे पण काढता नाहीत येणार आहेत, तेही एकरूपच आहेत. प्रत्येकामध्ये हे 4ही रस्ते असतातच. त्यातलं जास्त मुख्य काय, जास्त प्रभावी काय हे कदाचित ठरेल. त्यामुळे कोणी म्हणेल की मी भक्ती मार्गाने मी साधना करून सत्य आणि ईश्वर जाणून घेऊ इच्छिते. कोणी म्हणेल राजयोग म्हणजे योग, ध्यान धारणा, हठयोग. कोणाकरता तो ज्ञानयोग असेल, कोणाकरता तो कर्मयोग असेल. तरी पण प्रत्येकजण मुख्य भक्ती जरी असला तरी त्याच्यात कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोग आहेत. आणि कोणाचा मुख्य रस्ता ज्ञानयोगाचा असला तरी त्याच्यामध्ये भक्तियोग, कर्मयोग आणि राजयोग असे सर्वांमध्ये आहे. ते करून आपल्या जीवनाची साधना करणे. तर श्रीकृष्ण समजावून सांगतोय की 5 घटक आहेत जीवनातल्या, जीवन जगणे आणि त्यातलं यश, सुख, आनंद ह्याचे. अधिष्ठानम, की तुझ्या जीवनाचा पाया काय, कशावर उभं केलंस, जे जगतोयस, जे म्हणतोयस त्याचा पाया काय. अधिष्ठानम तथा कर्ता. मला तर वाटतं की हे महत्वाच्या क्रमाने आहे असं मला वाटतं, की श्रीकृष्णाने या श्लोकात सांगताना सुद्धा जीवनातले यशाचे जर 5 फॅक्टर असले तर ते इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटी, महत्वाच्या क्रमाने सांगितलेत. तेव्हा पहिलं आहे तुझं जीवन कोणत्या पायावर उभं आहे. तुला काय वाटतं, कशा करता जगतोयस, तुला काय करायचं जीवनात. अधिष्ठानम, तुझ्या जगण्याचा अधिष्ठान काय, की जे समर्थ रामदासांच्या फारच भन्नाट ओळींमधलं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. की जीवनात यश मिळणार आहे, काळजी नको करू, तू कर्म करत राहा, सामर्थ्य आहे चळवळीचे, पण परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. मला कीर्ती हवी, पैसा हवा, संपत्ती हवा, ते तुझ्या जीवनाचं अधिष्ठान आहे. पण तू जर म्हणलास की परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे, तर अधिष्ठानम तथा कर्ता म्हणजे आता तू करता, तू हे तुझ्या यशामागचं मुख्य कारण आहे. करणंच पृथक विधम, करण म्हणजे साधनं वेगवेगळी. की आता ते जे तुला जीवनात करायचं म्हणतोयस त्याला तू साधनं कोणती कोणती वापरतोयस, यावरनं तुझी वाटचाल जीवनातल्या सुख, यश, आनंद इकडे होणार का. विविधाश्च पृथक चेष्टा हा 4था फॅक्टर आहे. संस्कृतमध्ये चेष्टा म्हणजे प्रयत्न, मराठीमध्ये आपण प्रयत्न चेष्टा केल्यासारखे करतो. विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे ओके, आता अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम हे झाल्यावर हे एकत्र घेऊन तू कष्ट, प्रयत्न काय करतोयस यावरनं ठरेल. आणि मग अंतिमतः भगवान श्रीकृष्ण सांगतोय दैवम चैवात्र पंचमम, की तो 5वा फॅक्टर दैव. आणि काय ते दैव म्हणजे, एकतर आपला कर्म सिद्धांत की जो 4थ्या अध्यायात आलाय, तो सांगतो की आज आपल्या वाट्याला जे येत आहे तिथे कुठेतरी भूतकाळातलं आपलं कर्म आहे. पण मग त्या कर्म सिद्धांताचाच अत्यंत आशावादी अर्थ आहे की तसं जर असेल तर आज कर्म करण्याचं तुला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तू आता आज जे कर्म करशील त्यातून तुझ्या भविष्यकाळाला आकार येणार आहे. म्हणजे की तुझ्या भविष्यकाळ तूच घडवणार आहेस, तुझ्या कर्मातूनच तो निर्माण होणार आहे.
तत्वज्ञानामध्ये सुद्धा हा जो फ्री विल आणि डिटर्मिनिझम, की मानवाला स्वातंत्र्य, स्वेच्छा आहे का माणूस नियतीने बांधला गेलेला आहे, तर तत्वज्ञानाच्या काही अनेक शाखा आहेत की ज्या सांगतात नाही नाही, आहे ते सगळं नियतीने बांधलेलं आहे, ते तसं तसंच घडणार, ते तसं तसंच आहे, आपल्याला काही स्वातंत्र्य नाहीच आहे. दुसरी टोकं काही म्हणतात आहे स्वातंत्र्य. हा जो नियती आणि स्वातंत्र्याचा नेमका मेळ आपल्या भगवद्गीतेतल्या कर्मसिद्धांतामध्ये येतो, की तुझा वर्तमान काळ कदाचित भूतकाळातल्या कर्मानी घडलेला असेल, पण त्याचा अर्थ आहे की तू आता वर्तमान काळात जे करणार आहेस त्याचं तुला स्वातंत्र्य आहे, तुझा भविष्यकाळ तू घडवू शकतोस. तरी यानंतर मानवी जीवनात आपल्या नियंत्रणापलीकडचे काही फॅक्टर असतात. म्हणून जे कर्मण्येवाधिकार असते की तुझा हक्क कर्मावर आहे, फळामध्येही गुंतू नकोस, आणि फळात गुंतायचं नाही म्हणून तू कर्म जाऊ देत नीट नकोच करायला, मग ते संगोस्त्व कर्मणी. कारण आपल्या नियंत्रणापलीकडचा असेल फॅक्टर, तर तो जर आपल्या नियंत्रणापलीकडचाच आहे तर आपण काय करणार? आपण छान ठरवलं की आज बुवा दुपारी जमूयात आणि हे ऐकूयात भगवद्गीतेचं, आणि नेमकं त्यावेळेला चालू झालं तुफान मुसळधार पाऊस. आणि जर कोणी असलं की अरे खरंच येण्याची इच्छा आहे पण त्यांची जी काही आहे ती त्या पावसामुळे त्यांना येता नाही आलं, आपल्या नियंत्रणापलीकडचा फॅक्टर आहे, असं प्रत्येकाच्या जीवनाचं सुद्धा आहे. त्याचं श्रीकृष्ण जाणीव करून देतोय, दैवम चैवात्र पंचमम. हे यश, जीवनातले यशाचे हे 5 फॅक्टर जर आपण लक्षात घेतले आणि हा कर्म ज्ञान भक्ती राजयोगाचा विचार अंगी बाणवला, तो जगण्यात आणला, अर्धी तरी ओवी अनुभवावी, कर्मे इशू भजावा, तर मला मग एवढं जीवन कळल्याचा माझा नम्र दावा आहे की तर जीवनाची वाटचाल एक आत्मबळ, त्यामुळे कर्मामधला आनंद, आणि त्यामुळे एकूण यश आणि खऱ्या सुखाच्या दिशेने होईल. भगवद्गीतेच्या मनन चिंतन स्मरण आणि ती जगण्यात आणण्यातून आपलं सगळ्यांचं जीवन सुखी आनंदी होवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.